मी जितेंद्र पाटील हर्षित, माझ्या मागे या इथे काय दिसतं तुला? फायर एक्सटिंग्विशर. एक्झॅक्ट. काय असतं, कधी कधी बसचा ऍक्सिडेंट होतो की आग लागू शकते, अशा वेळी ते जे असतं फायर एक्सटिंग्विशर म्हणतो त्याचा उपयोग करायचा. आता बाजूला सुरुवात, त्या तिकडे काय दिसतंय तुला? फर्स्ट एड किट. कधी आपल्याला काय लागलं किंवा खर्चटलं काय वगैरे, तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर मेडिसिन्स असतात, सो त्याचा आपण वापर करायचा. पप्पा, हे पण एक इमर्जन्सी डोर आहे का? येस ब्रो, हे पण एक इमर्जन्सी डोर आहे. पुढे असतात काही इमर्जन्सी एक्झिट, काही इमर्जन्सी एक्झिट मागे असतात. सो अशी काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली की आपण पटकन बाहेर पडतो. कधी कधी बसचा असं काही ऍक्सिडेंट होतो की बस करंट, बस करंटल्यानंतर आपल्याला ना मग त्या इमर्जन्सी एक्झिट मध्ये बाहेर नाही जाता येत. मग अशा वेळी असे रूफ हॅचेस असतात, ते उघडायचं असतं. असे हे हँडल्स आपल्या हातामध्ये येतात. हँडल्स बाजूला ठेवायचे. हे अशा पद्धतीने हे टपावरचे झाकण ओपन केले जाते, है ना. हे असं पुश करायचं आणि बाजूला टाकायचं आणि मग आपण ह्याच्यामधनं बाहेर पडू शकतो. असंच इमर्जन्सी एक्झिट पाठीमागे सुद्धा असतं. चल मी तुला ते कसं उघडायचं दाखवतो. हे बघ, आहे की नाही, आपण इकडनं बाहेर पडू शकतो. वाव. सो अशा सेफ्टी फीचरचा आपण नेहमी वापर करायचा जेव्हा जेव्हा आपत्कालीन परिस्थिती आहे. ब्रो काय करतो? डोकं इकडे नाही, उशी कुठे? इथे ना. म्हणजे डोकं कुठे असणार? या साईड. आणि त्या तिकडे काय पाय. मला सांग, आता गाडी कुठल्या दिशेने जाते? या दिशेने, राईट. अशी स्ट्रेट जात असते आणि समजा इमर्जन्सी ब्रेक मारला तर आपलं डोकं त्या भिंतीवर आपटू शकतं ना. म्हणून आपल्या सुरक्षिततेसाठी पाय तिथे ठेवायचं असतं आणि डोकं आहे. म्हणजे इमर्जन्सी ब्रेक मारला तर आपले पाय त्या भिंतीला लागतील आणि आपण मस्तपैकी सुरक्षित राहू. कधी कधी काय असतं, आपल्याला ना मोशन सिकनेस असतो, त्यांना बस मध्ये वॉमिट वगैरे होते. आपल्या सुरक्षिततेसाठी आपण काय करायचं? इकडे झोपायचं. पप्पा, एकदम छान वाटतंय. तुमची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. कोणतीही परिस्थिती असो, घाबरू नका. या व्हिडिओ मध्ये दिलेल्या स्टेप्स फॉलो करा आणि हा व्हिडिओ आपल्या जवळच्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.